नगरसेवकासाठी 117 अर्ज आज आदरोजी आहेत आलेले आहेत. त्यामध्ये आपण पूर्ण उमेदवार उभे करणार आहेत की पक्ष आपल्या मित्रपक्षासोबत आपण राहणार आहे? मित्रपक्षाबरोबर युती नाही, पूर्ण भारतीय जनता पार्टी कमळावरती आम्ही लढणार आहोत. हा इथल्या कोर कमिटीचा निर्णय आहे. मित्र 17 फॉर्मॅलिटी कुठेतरी बंडखोर होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यावेळेस इंटरव्ह्यूच्या वेळेस आम्ही तेच त्यांना समजून सांगितले, आपण निष्ठावंत पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहात आणि पक्षाने दिलेला आदेश आपण मान्य करावा. त्यांनी तसं आम्ही समजून सांगितलं. आपण आता सांगितलं की युती धर्म पाळणार, पण युती धर्म पाळणारा 3 पक्षाचं आपलं सरकार आहे. त्यापैकी शहरात अशी चर्चा केली जाते किंवा दुसरे जे अन्य पक्ष आहे, राजदादा गट असेल किंवा शिंदे गट असेल, तर त्यांना आपण काही तिकीट त्याचा काही भाग देणार आहात का स्वतंत्र करणार आहात? कुठेतरी असं इथल्या कोर कमिटीचा निर्णय की आम्हाला बरोबर आहे. तुम्ही म्हणले स्वबळावर हे करणार त्यांचं आहे. जे म्हणणं आहे ते प्रदेश अध्यक्षांच्या आम्ही कानावर टाकू आणि युती धर्म पाळणार म्हणजे त्यांना जागा देणार नाही. युती धर्म पाळत असताना महायुतीमध्ये 3 पक्षाचं सरकार आहे, म्हणून सरकारच्या कामावरती राज्यात असलेल्या नेत्यावरती या प्रचारामध्ये कुठल्याही प्रकारची टीका होणार नाही याची आम्ही काळजी घेतो. स्वबळावर आपण लढताय. इतर आता मित्र पक्ष जर एखाद्या वेळी दुसऱ्या पक्षासोबत लढला त्याचं कुठेतरी नुकसान होईल भारतीय जनता पार्टीला. मित्र पक्ष काय करेल हा त्यांचा निर्णय आहे. मित्र पक्षामुळे भाजपला नुकसान होणार नाही याची काय गॅरंटी? मित्र पक्षामुळे भाजपला नुकसान होईल याची गॅरंटी आहे असं आम्ही म्हणतच नाही, पण आमच्याकडे कार्यकर्त्याचा एवढा ओढा आहे, जर समजा नाही दिलं तर ते पक्ष सोडून देतील ना, काहीतरी होईल ना. म्हणून आम्हाला इथल्या लोकल युनिटला इथल्या ताकदीची जाणीव आहे. त्यांना वाटतं की एकट्या कमळावरती जे भाजप स्वबळावरती सत्ता स्थापन करू शकतो, म्हणून युती होणार. म्हणजे सध्या तरी असं म्हणायचं तुम्हाला की बाबा मित्र पक्षाची आवश्यकता नाही या मर्यादित या क्षेत्रामध्ये आवश्यकता आहे नाही हे आम्ही ठरवणार नाही. जो इथला रिपोर्ट आहे तो तसा आम्ही वर्तवतो.